बहुचर्चित परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून पीडित तरुणींना आमिष दाखवून एका फ्लॅटमध्ये नेल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी अहमद अयान यांना फ्लॅटवर राहणाऱ्या साथीदार मित्राला पैसे देऊन फ्लॅट वापरायचा आणि एकाच ठिकाणी अनेक मुलींना आणल्याचाही संशय असून या प्रकरणी पोलिसांची सखोल चौकशी सुरू आहे। परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अहमद अयान हा पीडित तरुणींना अमरावतीतील कठोरा नाका परिसरातील एका रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये बोलावून त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। यासाठी तो आपल्या एका मित्राची मदत घ्यायचा आणि त्याला प्रत्येकी 500 रुपये द्यायचा अशी ही माहिती समोर आली आहे। पोलिसांनी संबंधित फ्लॅटवर धाड टाकून एका आरोपीला अटक केली आहे। या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक मुलींना आणलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी सुरू केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे इथे नेहमीच मुला-मुलींचा वावर असायचा। दुपार असो किंवा रात्री अपरात्री असो मुलांचा घोळका असायचा आणि अनेकदा मुली देखील इथे यायच्या। याचा खूप त्रास होता। त्याचप्रमाणे आम्ही फ्लॅट मालकाला सांगितलं असता फ्लॅट मालकांना देखील सहकार्य केलं नाही अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। तर इथे 2-3 वर्षापासून 2 वर्षापासून मुलं मुली येणं जाणं बऱ्याच प्रकारे येत होता। दुपारला, संध्याकाळला, रात्रीच्या वेळेस 2 वाजता 3 वाजता मी खालीच राहतो फ्लॅटमध्ये आणि उतरताना पूर्ण आवाज येत होता आणि आपल्या डोअरमधून मी बघत होतो मुलं मुली आणि मी घर मालकाला फोन केला की म्हटलं बा मुलं मुली येतात 12 वाजता 2 वाजता काय प्रकार आहे। तू म्हणतो की 3च मुलं आहे, इथं तर 10-15 मुलं दिसून आले। तो बोलला की तुम्हाला काय करावं लागते, माझा फ्लॅट आहे, मी कोणालाही देऊ, असं होऊच शकत नाही। आणि तो पण 2-2 दिवस इथे राहत होता आणि याचा अर्थ की त्याला सर्व कल्पना होती आणि घर मालकावर कारवाई व्हायला पाहिजे असं हे मत आहे। अंकुश खांडेकर, वलगाव। आणि सकाळी पण त्याला फोन केला मी आज, पण त्याला स्विच ऑफ येत आहे आणि अशा प्रकार भविष्यात व्हावं नाही आणि घर मालकावर कारवाई व्हावी आमची इच्छा आहे।